हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी अमेरिकेमध्ये अमेरिकन जो पंपकिन आहे तर त्याच्यापासून मी घाऱ्या बनवलेल्या आहेत। तर त्याची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे, म्हणजे अमेरिकन भोपळ्याच्या घाऱ्या। तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इकडे बघा, हा जो अमेरिकन भोपळा आहे ना, तर हाच येतो, हा ऑरेंज कलरचा असा। आपल्याकडे थोडा वेगळा भेटतो आणि इकडे थोडासा वेगळा आहे हा, पण इकडे जो हा पंपकिन भेटतो तर तो ना व्हरायटीमध्ये भेटतो, म्हणजे ही एकदम छोटी साईज आहे। ह्याच्यापेक्षा सुद्धा खूप छोटे छोटे पंपकिन्स अवेलेबल आहेत आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठ्या साईजचा पंपकिन, एकदम लार्ज साईजचा पंपकिन सुद्धा अवेलेबल आहे मार्केटमध्ये। तर हे लोक आहे ना हॅलोवीन पार्टीसाठी हा पंपकिन यूज करतात। त्याला कार्व करून आतमधला सगळा गर बाहेर काढून त्याला मॉन्स्टरसारखं ते शेप देऊन हॅलोवीन पार्टीसाठी ते असं घराच्या बाहेर लावतात। तर तुम्ही बघितलंच असेल आता हॅलोवीन पार्टी झाली तर त्यामध्ये कसं पंपकिनला सजवतात ते। तर हा पंपकिन आहे ना इतका हार्ड होता, म्हणजे मला चाकूनी इतका वेळ लागला त्याला कट करायला, तर ते इझिली कट होत नव्हतं। तुम्ही बघा आता ह्याचे 2 भाग झालेत। मी काय केलेलं, शेवटी 2 चाकू घातले 2 साईडून आणि त्याला असं आपटून मी खालीपर्यंत नेऊन त्याचे 2 भाग केले आणि फायनली तो जो पंपकिन आहे तर त्याचा सेपरेट झाला। आणि तुम्ही इकडे बघा, हे जे सगळे सीड्स आहेत ना, तर ते सीड्स मी सगळे साईडला काढून घेतले। आतमधले जे सगळ्यात असं गर टाईप ते सीड्स अडकले होते ना, तर ते सगळं काढून घेतलं हाताने आणि पूर्ण आहे ना पंपकिन आतमधून पूर्ण क्लीन करून घेतलं व्यवस्थित। ते सगळे सीड्स काढून घेतले। हाताने सुद्धा तुम्ही काढू शकता, नाहीतर मग मी असं ते त्याला जे थ्रेड्स पण होते ना, दोरे, तर ते सुद्धा काढायचे होते, म्हणून मी थोडंसं स्पूनने सुद्धा त्याला असं कट करून कार्व करून काढून घेतलं। तर आता इकडे बघा तुम्ही, हा पंपकिन आहे ना 2 मी चांगलं क्लीन करून घेतला। तर याचं कवर इतकं हार्ड आहे ना, मी तुम्हाला आवाज ऐकवते। हे बघा, खूप जास्त हार्ड होतं ह्याचं कवर। बापरे, हे ना चाकूने असं कटच होत नव्हतं, सटकत होतं हातातून। म्हणून मग मी काय केलं, जसं आपण असं आतमध्येच मी चाकू घुसवून ते आता गर काढायला चालू केलेलं, कारण माझ्याकडून ते बाहेरचं असं कट करून होतच नव्हतं। आणि ते ना म्हणजे आपण जे बटाटा सोलतो त्याचं जे पिलर असतं ना, तर त्यानेसुद्धा ते कवर इतकं हार्ड होतं, ते पीलच होत नव्हतं। त्याच्यामुळे मग मी ठरवलं की नाही, मी आता आतमधूनच असं चाकू घालून त्याला कोरूनच काढेल। आणि मग मी तसाच तो पंपकिन काढला, कारण माझ्याकडे दुसरं काही ऑप्शन नाही आहे, इतकं हार्ड होतं ह्याचं कवर। ओ गॉड। तर इकडे USA मध्ये ना जेव्हा पंपकिनचा सीझन येतो ना, तर बेकरीमध्ये, प्रत्येक बेकरीमध्ये तुम्हाला पंपकिनचा केक, पंपकिन पाय हे भेटतं। पण आपल्या इंडियामध्ये ना भोपळा म्हटलं की पहिला घाऱ्याच बनवतात। तर मी पण म्हटलं चला आपण ह्याच्या घाऱ्या आता बनवूनच घेऊया। आणि तुम्हाला मी सांगते, हे बघा इकडे ना हा सगळा जो भोपळा आहे तर तो मी पूर्ण असा कोरून काढला। तर हा ना एका मी नॉर्मल वाटीने मी मेजर करून बघितलं तर ते 6 वाट्या माझा निघालेला होता, म्हणजे तो गर। मग त्याच्या अंदाजे मी त्याला 2.5 वाट्या गूळ घेतला। म्हणजे तुम्हाला जर निम्मा गूळ टाकायचा असेल आणि गोड जास्त आवडत असेल ना, तर तुम्ही 3 वाट्यासुद्धा टाकू शकता, पण मला थोडंसं कमी, म्हणजे नॉर्मल गोड करायचं होतं, खूपच गोड नाही चांगलं लागत, म्हणून मी 2.5 वाट्या गूळ टाकला। म्हणजे 6 वाट्या गराला मी 2.5 वाटी गूळ असं टाकलेलं आहे प्रपोर्शन। तर तुम्हाला निम्म प्रपोर्शन करायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकताय। आता भोपळ्याचा जो गर होता आणि ते गुळाचं मिक्सचर होतं ना, तर ते मी कुकरमध्ये टाकलं आणि मिक्स करून घेतलं थोडंसं, आणि त्याला आपल्याला आता शिट्टी करून घ्यायची। यामध्ये दुसरं आता तुम्हाला काहीच टाकायचं नाही आहे। ह्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, त्याच्यापेक्षा जास्त शिट्ट्या नाही करायच्या। 2 शिट्ट्यांमध्ये तुमचा हा जो भोपळ्याचा गर आणि गूळ आहे ना, तर ते परफेक्ट शिजून जातं। फक्त 2 शिट्ट्या करायच्या आहेत तुम्हाला, मीडियम किंवा फुल गॅसवर तुम्ही करा, 2च्या वर शिट्ट्या तुम्हाला नाही करायच्या। तर 2 शिट्ट्या झाल्यानंतर आहे ना हे खूप चांगलं शिजून जातं। 2 शिट्ट्या झाल्यानंतर आहे ना आपल्याला हा गॅस बंद करायचा आणि आपल्याला कुकर थंड होऊ द्यायचा आहे। कुकर थंड झाल्यानंतर आपण ओपन करायचा आणि तुम्ही इकडे बघा, जेव्हा मी ओपन केला ना कुकर, तर इतकं छान गुळाला पाणी सुटलं होतं आणि जो भोपळा आहे ना तो पण परफेक्ट शिजलेला होता। आणि मी काय केलं, थोडा गॅस चालू केला आणि त्यामध्ये
मी विलायची पावडर टाकली, तर 1.5 चमचा मी विलायची पावडर टाकली आणि त्यानंतर आहे ना जायफळ असतं आपल्याकडे घरी, तर तेच जायफळ आहे ना मी छोट्याशा बारीक किसणीवर असं थोडंसं किसून टाकलं। तर हे थोडंसं मी अंदाजे टाकलं आहे जायफळ, खूप जास्त नाही टाकलेलं आणि खूप कमी पण नाही टाकायचं, जायफळनी झोप येते त्याच्यामुळे थोडंसंच मी असं रफली क्रश करून टाकलं आहे। तर हे जायफळ क्रश करून झालं ना, आपल्याला गॅस लगेच बंद करायचा आहे। खूप वेळ अजिबात ह्याला काही शिजवायचं नाही, फक्त 2 ते 3 मिनिटासाठी मी गॅस चालू केलेला। गरम झाल्यानंतर आहे ना थोडंसं मिश्रण असं झालं की लगेच मी गॅस बंद केला आणि हे मिश्रण आपल्याला आता परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। तर ही जी क्वांटिटी होती ना भोपळ्याचं आणि गुळाचं जे सारण झालेलं, त्याची क्वांटिटी खूप जास्त होती। तर तुम्हीसुद्धा ही असं क्वांटिटी बनवून आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकताय आणि थोडं थोडं वापरून त्याच्या घाऱ्या बनवू शकताय। ह्यामध्ये गुळ असतो त्याच्यामुळे ते लगेच काही खराब होत नाही फ्रीजला। आणि मी सुद्धा काय केलं की हाफ पोर्शनमध्ये डिवाइड केलं, जेवढं सारण झालेलं ना त्याचा मी हाफ पोर्शन घेतला आणि त्यामध्ये नंतर आता गव्हाचं पीठ टाकायला चालू केलं। तर मला ना टोटल 3 कप गव्हाचं पीठ लागलं, म्हणजे मी जेवढं निम्म सारण घेतलेलं त्याला 3 वाटी गव्हाचं पीठ आणि 3 चमचे बेसनचं पीठ मी त्याच्यामध्ये टाकलं। बेसनचं पीठ यासाठीच की थोडंसं खमंगपणा येण्यासाठी आपल्या घाऱ्यांना, त्याच्यासाठीच थोडंसं ते टाकायचं आहे। तर हे 3 वाट्या गव्हाचं पीठ आहे ना मी हळूहळू थोडं थोडं करत मिक्स करत टाकलं आहे, म्हणजे एकदाच नाही टाकायचं, थोडं थोडं मिक्स करायचं, म्हणजे आपल्याला मिक्स करायला पण व्यवस्थित सोपं जातं आणि खूप असं पोर्शनमध्ये गाठी पण होत नाहीत आणि आपल्याला मळायलासुद्धा इझी जातं। तर तुम्ही इकडे बघा 3 वाट्या गव्हाचं पीठ आणि 3 चमचे बेसनचं पीठ टाकून झाल्यानंतर ह्याचा असा चांगला गोळा बनवून घ्यायचा आणि थोडंसं हाताला तेल लावून ह्याला सॉफ्ट असं त्याचा डो बनवून घ्यायचा। आणि त्यानंतर आहे ना आपल्याला हे जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल आणि नंतर वापरायचं असेल, 1-2 दिवसांनी घाऱ्या करायच्या असतील तरीसुद्धा चालतं आणि ह्याचा आता लगेच घाऱ्या बनवायच्या असतील ना तरीसुद्धा चालतं। तर आहे ना लगेचच आता हे चांगलं मळून झालेलं आहे, तर ह्याच्या घाऱ्या बनवायला घ्यायच्यात आपण। आणि त्यासाठी मी काय केलं, पहिला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि अंदाजे तेल टाकलं आहे मी, थोडं आपल्याला जे तळण्यापुरतं जेवढं आपल्याला कळतं ना की बाबा आपल्याला 2-3 घाऱ्या ॲट अ टाईम अशा तळू शकतात तेवढं मी तेल टाकलं आणि ते गरम करायला बारीक गॅसवर ठेवलं। आणि दुसरीकडे ताटामध्ये मला खसखस घ्यायची होती, तर ती खसखस घेतली मी, कारण आपल्या घाऱ्याला वरून खसखस लावतात म्हणून, तर ती ताटामध्ये खसखस टाकून घ्यायची। आणि आपल्याला चपातीपेक्षा जास्त डबल टिबल क्वांटिटीमध्ये हा गोळा घ्यायचा आहे, कारण आपल्याला पातळ नाही लाटायचं आहे, थोडंसं मीडियम अशी साईज ठेवायची, थोडंसं जाडसर ठेवतो आपण। तर इकडे ना थोडासा मीडियम साईजचा गोळा घेतला आणि आपण जे खसखस घेतलेलं होतं त्यामध्ये हे असं एका साईडला लावून घ्यायचं आणि गव्हाच्या पिठामध्ये नॉर्मली आपण कसं चपातीला थोडंसं पीठ लावून घेतो तसं लावायचं आणि लाटायला सुरुवात करायची। तर तुम्ही इकडे बघा की मी हळूहळू इकडे हे लाटायला घेतलं आणि मी तुम्हाला दाखवते की तुम्हाला किती थिकनेस ठेवायचा आहे ह्या घाऱ्यासाठी, कारण खूप पण पातळ नाही बनवायचं आणि खूपसुद्धा जाड नाही बनवायचं, एकदम मीडियम। हे बघा एवढे आपल्याला थिकनेस ठेवायचा आहे, तर एवढी अशी थिकनेस ठेवून तुम्हाला ह्या घाऱ्या बनवायच्या आहेत। आणि एक मोठं असं लाटून घेतलं ना, त्यानंतर मी काय केलं, एक असं म्हणजे आपलं नॉर्मली आपण जे सामान ठेवतो तर त्याचं जे झाकण असतं तर त्याचंच मी घेतलं आणि एका व्यवस्थित सगळ्या घाऱ्यांच्या सेम साईज होतील म्हणून आपण एकाच साईजने असं कट करून घ्यायचं। तर तुम्ही इकडे बघा ह्याने खूप छान कट होतं आहे आणि एका टाईमला भरपूर अशा घाऱ्या होतात। तर परत एकदा आहे ना मी तुम्हाला दाखवते, इकडे मी मोठं परत एकदा लाटून घेतलं आणि एकाच ह्याच्यामध्ये भरपूर 3-4-5 आपल्या घाऱ्या एकदाच तयार होतात। आणि थिकनेस जाडी पण तुम्ही बघा एवढी साईज आपल्याला ठेवायची आहे, म्हणजे जेणेकरून ते फुलतीसुद्धा छान अशा आणि टेस्टला सुद्धा खूप मस्त लागतात आणि मऊसुद्धा होतात, म्हणजे अशा कडक नाही होत। जर खूप पातळ केलं ना तर ते मे बी कडक होईल, त्याच्यामुळे खूप जास्त पातळ नाही लाटायच्यात तुम्हाला। तर तुम्ही इकडे बघा मी सगळ्या अशा घाऱ्या सगळ्या बनवून घेतल्या आणि ना तेल गरम झालेलं होतं, तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या घाऱ्या टाकून तळायच्यात। तर गॅस आहे ना तुम्हाला मीडियम आणि फुलच्या मध्ये ठेवायचा आहे आणि तुम्हाला ह्या घाऱ्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या। आपण जेव्हा पुरी तळतो ना तेव्हा कसं फुलते पुरी बघा, तसंच ह्या घाऱ्यासुद्धा चांगल्या फुललेल्या आहेत। तर दोन्ही साईडून आपल्याला ह्या घाऱ्या चांगल्या तळून घ्यायच्यात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत।
आणि तुम्हाला मी अजून दाखवते की पुढे पण मी घाऱ्या तळल्या तर त्या पण किती छान फुलल्या. एकदम आपण जेव्हा पुरी जसं तळतो तशा फुलतात ना, तशाच ह्या घाऱ्या बघा फुललेल्या होत्या. खूप छान झालेल्या घाऱ्या. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करा. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडत आहेत का नाही, तुम्ही ट्राय करताय का नाही. आणि तुम्हाला मी सांगते मला ह्या घाऱ्या येत नाहीत आणि मला ही जी रेसिपी आहे ना तर ही मला सासूबाईंनीच शिकवली आहे. त्यांनी मला शिकवलं ह्या घाऱ्या कशा बनवायच्या. तर तुम्ही इकडे बघा इतक्या मस्त घाऱ्या रेडी झाल्यात. तर मी 2 ताटामध्ये टिश्यू पेपर टाकून त्यावर ह्या घाऱ्या सगळ्या काढून घेतल्या आणि इकडे बघा सगळ्या घाऱ्या रेडी झाल्यात आणि इतक्या मस्त पुरीसारख्या फुगलेल्या ह्या घाऱ्या इतक्या टेस्टला मस्त लागतात. तर अमेरिकेमधल्या या भोपळ्यापासून मी घाऱ्या बनवल्या आणि त्याची टेस्ट मी तुम्हाला सांगते खूप मस्त लागली. आपण जसं इंडियामध्ये घाऱ्या बनवतो ना त्यापेक्षासुद्धा टेस्टला खूप छान लागतात ह्या घाऱ्या. आणि मी पण जे काही नवीन शिकत आहे हे मी तुमच्यासोबत कायम शेअर करत असते आणि प्रत्येक व्हिडिओमागे हाच प्रयत्न असतो की तुम्हाला काहीतरी मी नवीन सांगेल, नवीन काहीतरी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला शिकायला भेटेल. हाच प्रत्येक व्हिडिओमागचा प्रयत्न आहे. तर तुम्ही इकडे बघा ह्या घाऱ्या मी तुम्हाला आतमध्ये सुद्धा ओपन करून दाखवलं. टेस्टलासुद्धा खूप छान झाल्या होत्या. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.